मातृदिन हा उत्सव आईच्या सन्मानार्थ 12 मेला संपूर्ण विश्वात साजरा केला जातो। आईचा तसेच मातृत्वाचा सन्मान करणारा हा दिवस। या दिवशी आपली मुले आपल्या आईचा आशीर्वाद घेऊन तिला भेटवस्तू देत असतात। मात्र हीच आई आज का बरं वृद्धाश्रमात आपले उर्वरित आयुष्य खर्च करीत आहे? याच दिवशी आमच्या सिटी न्यूज प्रतिनिधीने कोंडेश्वर मार्गावरील मधुबन वृद्धाश्रमाची वारी करून आजच्या दिवशी आईच्या व्यथा जाणून घेतल्या। या दरम्यान अनेक आईच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता अनेक आईंनी आपली हकीकत स्पष्ट करीत असताना डोळ्यातील अश्रूच्या धारा मोकळ्या करून दिल्या। तर एक वृद्ध जोडपच वृद्धाश्रमात दाखल होऊन त्यांनी सुद्धा आपल्या व्यथा स्पष्ट केल्या। 2 मुलांना कॅन्सर झाल्याने कोणी सांभाळणारं नसल्याने वृद्धाश्रमात यावं लागलं। तर सून बोलली, या रागाने आम्ही येथे दाखल झालो। आज या संयुक्त कुटुंब पद्धती संपली असली तरी अनेक जीवनाचे दाखले स्पष्ट करून आपली जीवनगाथा वृद्ध आई वडिलांनी स्पष्ट केली। जागतिक मातृदिनी पाहूया आमचे सिटी न्यूज प्रतिनिधी अजय शृंगारे यांनी मधुबन वृद्धाश्रमातील वृद्ध आई वडिलांच्या व्यथा आणि वृद्धाश्रमाची आजची कहाणीचा हा थेट वृत्तांत। ठेच लागता माझ्या पायी वेदना होती तिच्या हृदयी, 33 कोटी देवामध्ये श्रेष्ठ मला माझी आई। आयुष्यातला पहिला गुरु आई, आयुष्यातली पहिली मैत्रीण आई, आयुष्यातलं पहिलं प्रेम आई, आयुष्यातला पहिला शब्द आई आणि सगळं आयुष्य म्हणजेच आई। नमस्कार दर्शकांनो, आज जागतिक महिला म्हणजे जागतिक मातृदिन। संपूर्ण विश्वामध्ये आईचा हा दिवस अतिशय महत्त्वाचा समजला जातो। आई म्हणजेच आपले गुरु, आई म्हणजे आपल्या उद्धारकर्ता आणि हाच आजचा दिवस संपूर्ण जगतात जागतिक मातृदिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। उत्सव कोण साजरा करतोय? मुलं। ज्या मुलांना आईने 9 महिने आपल्या उदरात ठेवलंय। जन्म झाल्यानंतर मुलाला करंगडी पकडून त्याला संज्ञान होईपर्यंत खूप हाल अपेष्टा करून आईने जगविलं, मुलाला शिकवलं आणि आईच्या पाठोपाठ वडिलांनी सुद्धा कष्ट करून आपल्या मुलाला मोठ्या पदावर नेलं। मात्र दर्शकांनो, अमरावती जिल्हाच नव्हे तर संपूर्ण भारतात या वेळेस अशी कोणती वेळ आली नाही ज्या आईनाच वृद्धाश्रमाची पायरी ओलांडू लागली। आणि खरोखरच ज्या मुलांना 9 महिने उदरात ठेवून संगोपन करून अतिशय हाल अपेष्टा करून आईचा खरोखरच उपकार आजच्या जगतामध्ये कोणताच मुलगा किंवा मुलगी घडू शकणार नाही। पण खंत अशी वाटते की आजच्याच जागतिक मातृदिनाच्या दिवशी वृद्धाश्रमामध्ये त्या आईंच्या मनाला काय कळवलं, काय मन होत असेल की आजचा दिवस आपल्या मुलांपासून आई दूर राहत आहे, वृद्धाश्रमात जात आहेत। उर्वरित आयुष्य या वृद्धाचे दिवस त्या वृद्धाश्रमामध्ये पार पडत आहेत। काय अशी वेळ आली आहे तो संपूर्ण आढावा याच दिवशी जागतिक मातृदिनाच्या दिवशी आम्ही थेट पोहोचलेलो आहेत कोंडेश्वर मार्गावर असलेली वृद्धाश्रमामध्ये। बोंडे परिवाराने अनेक वर्षापासून याच कोंडेश्वर मार्गावर वृद्धाश्रमाची स्थापना केली। जोहारे ताई यांची ही स्थापना त्यांनी त्या काळामध्ये सुद्धा महिलांची वृद्धांची संगोपन सेवा केली। थेट जाणून घेऊया याच जागतिक मातृदिनाच्या दिवशी आईच्या व्यथा, आई का या वृद्धाश्रमात आली। कुठून आले तुम्ही? कोणत्या गावून आले? विचारू। किती वर्ष झाले? 2 वर्ष। काय कारण आहे? मुलं असेल मुली असेल? आहे, मुली काम करते वावरामध्ये, पोट भरते आपला, पोरगा आपल्या गावी आहे। मग आता का सांगू? तरी आपलं वय उतरतं, मुलं मुली आहेत आणि वृद्धाश्रमात येत आहात। मग आता उदासाच्या काय जेव्हा जशी टाईम झाला तसा यावं लागते। मुलगा सेवा वगैरे करते? हां, मुलगा सेवा करत असेल ना? सेवा येती सेवा कोटी करेल, येती चांग दोन्ही, येती पाय दोन्ही, येती जेवणी खावणी, येतीच राहणी, असं आहे। मग सेवा नाही करत तो येई नाही इकडं, नाही ये। पोरगी एका महिन्याने येते पोरगी, बेटा आलं म्हणून सर।
येते आणि जाते. गाडकाचा मधुबन वृद्धाश्रम उघडलं आहे. एकंदरीत आताच्या काळामध्ये फारच चांगलं आहे, कारण की पहिले असं वातावरण नव्हतं. असं प्रत्येकजण खटला राहायचा, एकमेकाचे सुख दुःख वाटून घ्यायचे. आता तसं राहिलेलं नाही आहे पहिलेसारखं. तर ज्यावेळेला ही आता सर्वसाधारण बाई नाही आहे कलावती जोजारीबाई, ह्या एक त्यांना देवीची कृपा, जगदंबेचा प्रसाद म्हणूनच त्यांनी ते आश्रम उघडलं. नाही तर एवढे कोणाची हिंमत नाही होऊ शकत. तर हे आश्रम इतक्या पद्धतशीर चालून राहिलेलं आहे की यांचा सगळ्यांना आशीर्वाद आहे. आणि मला आश्रमात नेण्याचा कोणत्याच आईला हा आनंद नसतो. आश्रमात यावा कोणती आई अशी. आणि मुलांना प्रेम असते असं म्हणत नाही, मुलांना अतोनात आईचं प्रेम असते. पण त्या ठिकाणी लग्न झाल्यावर थोडा फरक पडतो. पण त्या ठिकाणी मुलांनी जर समजा मजबूत बाजू राखली तर मग असा आश्रमात येण्याची त्या आईला गरज पडत नाही. कारण की आई किती आश्रमात असली, सुखी असली, आनंद आहे इथे, काही कोणत्या गोष्टीचा त्रास नाही. पण किती आई आनंदात असली तरी आईला गोकुळासारखं आपलं घर पाहिजे असते. आपला मुलगा, आपली सून, आपले नातवंड ते ड्युटीहून येतील, भेटेल, बा आई हाक मारते पोराला, तेवढीच पोराची आई म्हणून हाक कानावर येते, तिला तेवढं चांगलं वाटते. पण काही कारणास्तव ज्याला आश्रमात येते, त्यात माझे 2 मुलं होते. तर दोन्ही मुलं माझे गेले म्हणून मला आश्रमात यायचं काम पडलं. नाही तर इथे आश्रमात येण्याची काहीच गरज नव्हती. आणि मुलांची परिस्थिती सांगायची म्हणते मी, मुलांचं जीवन असं राहते, इकडे बघितली आई, तिकडे बघितली बायको. आईला 4 शब्द बोलले तर आई पोटात घालते, बायकोला 4 शब्द बोलले तर बायको तमाशा करते घरामध्ये. मग त्यावेळेला आई काय म्हणते की बाबा माझ्यामुळे जर समजा तुमच्या संसारात त्रास होत असेल, जगात ती रीत सांगते, माझ्यावर अनुभव नाही आलेला आहे, तुम्हाला जर समजा माझ्यापासून तकलीफ असेल माझ्या मुलाला, तर मी सुखरूपपणे मला जे चांगला आश्रम भेटेल त्या ठिकाणी तुम्ही नेऊन सोडा. तरी मुलाचं सुख आई पाहत असते. पण ती कितीही आनंदात असली आई, तरी पण ती स्वतःचं मुलाला डोळ्यांनी पाहिल्याशी तिला चैन पडत नाही. ती किती बायकोच्या म्हणण्याचं असेल तो मुलगा, पण आईला मुलाचं प्रेम जास्त असते आणि मुलाला आईचं असते. पण मुलगा एवढंच असते की दाखवत नाही, त्याच्याही डोळ्यात पाणी येते. आपण आईशी कसं वागतो बा, कसं राहतो. आज आपली आई आपण असताना आश्रमात आहे, आपल्या सोन्यासारखी मुलं आहे, आपण उद्या वृद्ध झाल्यावर आपली कंडिशन अशीच होईल. प्रत्येक मुलांना वाटते, कारण की ही जगाचीच रीत आहे. पण माझ्या पद्धतीत असं वाटते की मुलांनी आईलाही ठेवू नये आश्रमामध्ये, आणि आईने एवढ्या तेवढ्या गोष्टीसाठी सुनायच्या याच्यात आपणही आश्रमात जाऊ नये. तुमचं काय अनुभव आहे? तुम्ही कोणते कारण? मी माझ्यासाठी आली की माझी 2 मुलं होती, घर होतं स्वतःचं रुक्मिणीनगर जोगळेकर फ्लॅटमध्ये. मोठं घर होतं, ब्राह्मण मोठं घर होतं चांगलं, आणि पुरा खटला होता एकत्र, चुलत जावा वगैरे सगळं होतं. जुन्या पद्धतीचं घर होतं. तर मग सगळ्या ते सासू सासरे सगळ्यांना मारले, प्रत्येकांचे हिस्से झाले. हिस्से झाल्यावरती मग नंतर आम्ही आमचा फ्लॅट घेतला. माझा मुलगा RTOमध्ये होता, ग्रॅज्युएट झाले दोन्ही मुलं, आणि मुलं असतानाच त्यांचे वडील वारले. हो, मोठा मुलगा होता 4थीत 9 वर्षाचा, आणि लहान मुलगा आता 2 वर्षाचा. तर त्यांचे वडील वारले. तर ते स्वतः शिक्षण मी त्यांना सांभाळून शिक्षण करून ते पोरं ग्रॅज्युएट झाले. मोठा मुलगा ग्रॅज्युएट झाला, मग त्यांनी लहान भावाला शिकवलं. आणि मग त्याच्यानंतर सगळ्यांची मतं असे पडले की जुने घर आहे, प्रत्येकाने आपापले हिस्से घ्यायचे, घर विकून आपापला फ्लॅट घ्यायचा, असे प्रत्येकांचे मतं होते. मला माझे पती नव्हतेच, ते लहान असतानाच ते मरण पावले. तर मी म्हणते काही हरकत नाही बापा, आम्हाला मोठा मुलगा त्याच्यात तो म्हणे आपण विकू दुसरं करू. म्हणतं काही हरकत नाही. तर मग नंतर सगळे मिळून विकले तर घर. तर प्रत्येकांना फक्त 6.5 लाख आले, फक्त 6.5 लाख. तर 6.5 लाख आल्यावरती मग नंतर आम्ही 3 लाखाचा फ्लॅट घेतला. फ्लॅट घेतला, आता बांधायला वगैरे काढल्यात. माझ्या मोठ्या मुलाला कॅन्सर झाला त्याला. तर त्याची ट्रीटमेंट घेतली, प्रत्येक ठिकाणी तपासलं त्याला. तर अरोराकडे नेलं, अरोरा माहिती आहे ना, हां, अरोरा डॉक्टरकडे नेलं. बॉम्बेपर्यंत ट्रीटमेंट झाली, तर त्याच्यात निघाले त्याचा कॅन्सर. तर त्याचं ऑपरेशन करावं लागतं. मग त्या ऑपरेशनला किती पैसा लागला. मग आम्ही तो फ्लॅट घेतलेला पैसा होता तो विकला, आणि त्या पोराला माझ्या लहान मुलांनी पैसा लावला. तर मग 3 लाख लागले. मग त्याच्यानंतर त्याला केमो द्या परत प्रायव्हेटमध्ये, मग नंतर केमो द्या, हे लाईट द्या, त्याच्यासाठी सगळा पैसा गेला. आम्ही राहतो भाड्याने, मग भाडंही द्या, पोरांची जोपासनाही करा.
मुलं मोठे ते त्यांना माझ्याकडे पाहून वाईट वाटेल, मला त्यांच्याकडे पाहून दुःख वाटेल. तसं करता करता 3 वर्ष राहिला मोठा मुलगा. 3 वर्ष राहिला आणि मग नंतर गेला. तर लहान मुला केडी आहे ना, आपलं केडी आहे माहिती आहे का तुम्हाला? केडीकडे लहान जॉब करत होता, पण त्याच्यावर त्यांनी मला सांभाळलं. तर मग त्याच्यानंतर त्यालाही काही दिवसांनी असं आई म्हणे मला कसं तरी वेळेला जात नाही म्हणे. त्याची ट्रीटमेंट घेतली, त्याच्यात त्याला कॅन्सर निघाला. देवाची करून त्याच्यात कॅन्सर निघाला. तर त्याच्यात कॅन्सर निघाला तर मग आपला जो पैसा कुठून येणार आहे बेटा? मोठ्या मुलाला लावला, ट्रीटमेंट झाली, केमो झाला, लाईट झाली, आपल्याला कुठून येणार आहे? आपल्याला वरचा देव रामराया त्यांनी साथ दिली. तुमच्यासारखे मित्र मंडळी, त्याच्या ऑफिसचे मित्र सगळेजण धावून आले. सगळेजण माझ्या पुतण्यांनी वगैरे सगळ्यांनी पैसा लावला अरोराकडे. मग अरोराकडे परत त्याचं ऑपरेशन झालं. तो 6च महिने राहिला. मोठा 3 वर्ष राहिला आणि लहान फक्त 6 महिने राहिला. तर मग त्याची कंडिशन, मोठ्याची कंडिशन पाहून लहानाची कंडिशन म्हणजे एक आईचं हृदय काय होत असेल तर तुम्ही समजा. त्याचंही पाहिलं, याचंही पाहिलं, पायाखाली जमीन घासून गेली. बेटा आता काय करू? आपल्याला पैसा नाही, राहायला घर नाही, कोण कोणाला विचारते बेटा? कोणीच विचारत नाही. मग शेवटी आता काय करावं? शेवटी ते एवढं होत नाही. तर तो 3 महिने 3 महिने राहिला फक्त. त्यांनी आपले डोळे झाकले अरोराकडे. त्याचंही झालं. मग आता काय करणार? राहणार कुठे? घर नाही, दार नाही. 6.5 लाखामध्ये काय पैसा राहणार आहे? मिळायचं फुटकी कमवली नाही. तुम्ही दोन्ही मुलं आहे म्हणजे तुमची शपथ घेऊन सांग माझ्या रामरायाची. मग पुतणे म्हणे आमच्याकडे चल. नाही, तुमच्याकडे येऊन मी काय करणार आहे? कारण की आज विचारलं, उद्या लग्न झालं थोडंच विचारणार आहे. स्वतःची आई जड होते पण माझ्या पोरांनी मला कोणताच त्रास दिला नाही बेटा, कोणत्याच गोष्टीचा नाही. की एवढंही नाही की तुला आणत की आश्रम माहीत नाही आम्हाला, काहीच नाही. आणि माझ्याशिवाय ते पोरं घासही नव्हते खात, जेवणही नव्हते करत. मला घेऊन दोघी लग्नात चालू होतं. जशी आता खेळ बरं झालं लग्न. असं तर आता असं वाटते की समजा माझ्या माघारी ते मुलं असते, मी गेली असते तर त्यांना कोणी विचारलं असतं? कोणी नसते विचारत. आणि कॅन्सरवाल्यानं तर कोणीच नाही विचारत, कोणी विचारलं नसतं. मग शेवटी असं करता करता पैसा राहिला नाही. ते लहानाच्या वेळेला मग जमीन आदरली तर तो परमेश्वर धावत आला. त्यांनी मग सगळे तुमच्यासारखे मित्र मंडळी, माझ्या सगळ्या मैत्रिणी सगळ्यांनी आम्हाला साथ केली. आणि तेव्हा कुठे त्याचं मग ऑपरेशन झालं. सगळा पैसा लावला त्याला. आणि 3 महिने राहिला. अरोराकडे नेलं. अरोराकडे परत ट्रीटमेंट झाली, केमो दिला, लाईट दिले आणि मग शेवटी त्यांनी डोळे झाकले. मग आता इलाज काय आहे? जाणार कुठं? फिरणार कुठं आपण? मग शेवटी मग नंतर पुतण्यांना म्हटलं पहा बा एखादा आश्रम समजा तुम्हाला सापडत असेल त्या ठिकाणी मी राहायला तयार आहे. कारण की आता ज्याचा साथ पाहिजे तेच पोरं नाही, काळजाचे तुकडे. तुमच्या घरी येऊन काय करणार आहे? त्याच्यापेक्षा एक आश्रम. त्यांनी मला आश्रम दाखवलं. मला पसंत पडलं. माझं देव तिथे देवाचं आहे. माझं आमच्या रामाचं कुलदैवत आहे. पण तिथे माझं भजन पुण्य सगळं सुरू, तिथे मी आनंदात आहे. पण पोरं दिसते का? एखाद्या पोपटाला जसं पिंजऱ्यात कोंडून ठेवतो, त्याला आपण डाळ पेरूची पोट खाऊ घालतो, पण तो बाहेर मित्र म्हणजे फिरायसाठी कसा तर असतो. अशासारखी आपली जिंदगी झालेली आहे. एक प्रश्न आहे, जागतिक मातृदिन आज आहे. आपल्या काळामध्ये आपण बघितलं असेल 40-45 वर्षा अगोदर संयुक्त कुटुंब होतं. सासरीच्या निर्णयावर सर्व मुलं वगैरे चालायचे. आज हळूहळू तीच संस्कृती लोप पावत आहेत. विभक्त कुटुंब, मी आज आणि माझा पती आणि माझं मुलं, सासू सासरे वेगळे पाहिजे. काय संदेश द्याल आजच्या या मुलामुलींना? काय सांगाल आपण मुलामुलींना? आजकाल काय झालेलं आहे, खरं सांगायचं म्हटलं म्हणजे परिस्थिती जशी अशी झालेली आहे. मुलांना दोष देऊ शकत नाही, मुलींना दोष देऊ शकत नाही. कारण की अशी परिस्थिती झालेली आहे, प्रत्येकानं आपापला संसार सांभाळणंच जड जाऊन राहिलेलं आहे. परिस्थितीने साथ देत आहे. मी कोणाला दोष देत नाही, मुलींना नाही, मुलांना तरी देत नाही. कारण की मुलांना प्रेम असते आईविषयी. तर अशी परिस्थिती झालेली आहे की आई मुलाचं सुख बघते, लग्न करून देते की आपल्या घरी सून येईल,
आपल्या मुलाचे दोनाचे चारच होईल, त्यांचा खटला पाहू आपण डोळ्यांनी, ही प्रत्येक आईची तमन्ना असते त्या सुखासाठी. तर ते सुख पाहता तर ती 2 वर्ष घरात तुमच्या चांगली राहते. आता ती तिच्या मनातून म्हणा की तिला कोणाची शिकवण म्हणा की काय मी काय, मग ती हळूहळू आपले पाऊल फैलवते. तिला मनोरा साथ देते, सांगतो की अशी वागू नको, तुझ्या आईवडील तसे माझ्या आईवडील सगळं सांगते मुलगा समजावून. मुलाला दोष देत नाही. मुलाला प्रेम असते आईविषयी प्रेम असते. तो मुलगा सांगायला लागला की ती ऐकतच नाही. ते मला सांगता नाही, माझा मुलगा आहे लहान, याला तुमचं देणं घेणं पुरं होऊ देत नाही, तुम्ही तुमची आईचंच पाहता. मग त्यावेळेला सगळ्यात जास्त कारणीभूत आई आपलं स्वतःच पाहते आणि मुलांना मोकळं करते. हे खरं आईचं प्रेम आहे. दुसरे गलतीने की आई स्वतःचं पाहून घेते ना की माझ्यापासून माझ्या मुलाला त्रास नको, सोन्याला त्रास नको. शेवटी तिच्या इलाज काय चालणार आहे. ही अशी जगाची रीत झालेली आहे. त्याच्यामुळे दोष आता कोणालाच देता येत नाही. वरून भाजी बाजारवरून किती वर्ष झाली इथे आले? मला आता हे 9 जून 18ला आली होती मी. आता हे जून महिना आला ना, हे 9 जून येईन तेव्हा मला 7 वर्ष पूर्ण होते. काय असं कारण आहे की आपण डायरेक्ट थेट या ठिकाणी पोहोचले? कारण हे आहे की मग आता आपल्याला पोचणार कोण नाही. मी 30 वर्षाची तेव्हाच विधवा झाली. मग एकच मुलगी होती मला. मी इकडून तिकडून मुलगी मोठी केली, मुलीचं लग्न केलं. तर तिचा मुलगा 4 वर्षाचा होता. ते पाहुणे वारले जावई, अटॅक आला होता त्यांना. ते अकोल्याला सावतराम रामप्रसाद मिल आहे ना, त्या मिलमध्ये काम करत होते ते जावई. तर ते वारले. तिचा मुलगा 4 वर्षाचा होता. मग त्या मुलाला घेऊन इथपर्यंत, म्हणजे एक मुलगी मग तिच्याजवळ होती, मुलगा माझ्याजवळ होता. असं करून मग ते पोरं मोठे झाले. पोरगा 10व्या वर्गात गेला, पोरीची 12वी झाली तिच्या. तर मग म्हटलं बाई आता याला तुम्ही जोड घेतो, आपण कामावर जातो, लेकरू दिवस फिरते इकडे तिकडे, अभ्यास नाही करत, काही नाही. मग ते त्याला घेऊन गेली. तोपर्यंत माझ्याच जवळ होता, 4 वर्षाचा होता तेव्हापासून तर मग 10व्या वर्गात जाईपर्यंत. आता असे जीवन जगलं आम्ही. आणि मग आता आपल्याला आधार पाहिजे ना. मग आता ती आपल्याला काय आधार देणार, ती विधवाच आहे ना. मग तिचे मुलं ते तिथं राहते आणि मी मग आता माझ्यानं काम नाही होत. 35 वर्षाची तेव्हापासून मी सराफ्यात कामाला गेली, घरगुती कामाला. तर 70 वर्षाची होऊनच मी इथं आली. आता आली तर आता मला या 9 जूनला 7 वर्ष पूर्ण होते. इथे यायला समाधानी आहात? हा एकदम समाधानी. म्हणजे घरच्यापेक्षाही चांगलं. इथं कोणाकडची काळजी नाही, फिकर नाही, काही नाही, कपड्याची नाही, लत्त्याची नाही, खायची नाही, प्यायची, सगळ्या गोष्टीचा आनंद आहे. घरी एवढे आनंदी नव्हतो आम्ही, तेवढं इथं घरी ती काळजी होती. आपल्याला मीठ आणायला लागते, चटणी आणायला लागते, तिखट आणायला लागते. वृद्धाश्रमामध्ये एकतर आईला किंवा वडिलांना जावं लागते. मात्र याच वृद्धाश्रमामध्ये थेट एक दाम्पत्यच दाखल झालं आहे. कोणतं असं महत्त्वाचं कारण समोर आलं आहे की आई वडिलांना सुद्धा वृद्धाश्रमाची पायरी ओलांडावी लागली. जे दिवस उर्वरित नातवंडासोबत खेळण्याचे असतात, मुलांच्या आणि सुनींच्या संपूर्ण या कुटुंबामध्ये आनंदाचे उर्वरित दिवस घालवायचे असतात, त्याच आईवडिलांना याच वृद्धाश्रमामध्ये यावं लागलं. तीसुद्धा आपण त्यांच्याकडूनच माहिती घेणार आहोत. कुठून आले आपण? तसं आमचं गाव आहे टाकरखेडा संभू, पण मी इथं 40 वर्षापासून अमरावतीतच. काय असं कारण आलं की आई वडिलांना तुम्हाला इथे यावं लागलं असं? त्याचं कारण म्हणजे फार मोठं नाही, परंतु मनाला भेदणारं होतं. सूनबाई म्हणत होती, तुम्हाला 2 टाईम जेवू घालतो, 2 टाईम चहा देतो, आता काय तुमची आरती करू? तो शब्द म्हटलं, सुनीला आरती करायचा शेवटचा दिवस असते, तू आज पूर्ण केला. आता जर म्हटलं आम्ही इथं राहिलो तर घराला वास सुटत. या ह्याच्यावर सोडलं घर. हनुमान आखाड्याचं स्विमिंग टँकचं जे गेट आहे ते गेट माझ्या घराचं कंपाऊंडवाला. 11,000 रुपये घराचं भाडं मिळते खालचं. हे सर्व मी माझ्या कमाईवर केलेलं आहे. त्याच्यात हातभार पोरा नाही लावला म्हणा. आई वडील इथे आले आहे, मुलाला काही वाटलं असं, म्हणजे काही दुःख वाटलं कसं? दुःख वाटलं असतं तर त्यानं दाढीगिडी करायचं सामान नसतं दिलं आणून. याचा अर्थ त्याची मुख संमती भेटली.
आपल्याला दुखवत असेल नातवासोबत, आता आपले एवढं कष्ट केले आपण आणि उर्वरित दिवस आहे आपण पती पत्नीने नातवांसोबत राहावं. वाईट तर वाटतेच, पण त्याला नाईलाज आहे. ज्या घरात आरती होते जिवंतपणे, त्या घरात काही राहण्यात फायदाच नाही ना. केव्हा आले आपण? 2 वर्ष असं काय मनात दुःख होतं का असं की नाही. मला माझ्या मुलानं मला त्रास नाही दिला, त्यांनाही त्रास नाही दिला. तो शब्द त्यांना वाईट वाटला म्हणून आले. बरोबर घरी नव्हतं आम्ही आलो तो. तरी आठवण तर येत असेल, येत असतो. मला आठवण येत असेल. हो आठवण करते, करत नाही तर काय करते. आम्ही जन्म दिला त्याला. एक लहानपणापासून हार्ट तिला आजार होता, त्याच्यात दिले. त्या 2 मुली 13 महिन्यात झाल्या. एक मुलगी आहे, मुंबईलाच आहे ती. आज जागतिक मातृदिन साजरा केला जातोय. आजच्या दिवशी आपण मुलांना, सुनेंना, नातवंडांना काय असं संदेश द्याल की आईवडिलांनी खूप मोठे कष्ट करून मुलांना शिकवलं, मोठं केलं, अशा मुलांना काय संदेश द्याल? खरा संदेश हाच आहे की मुलांना समजावून घ्यायला पाहिजे की आपल्या बापाला आपल्यासाठी काय केलं. ते आज मुलात वृत्ती राहिली नाही. हाच एक मोठा संदेश आहे. आणि मी तर हे म्हणतो की कोणत्याही मुलानं हा संदेश लोकांपर्यंत जाऊ देऊ नये. म्हातारपणी आईवडिलाची सेवा हीच ईश्वर सेवा आहे, याच्यापेक्षा दुसरं काही नाही. त्या घरी आंब्याचा रस नसन झाला, पण तो इथं कालचा 6वा रस आहे. अधिक काय पाहिजे? घरच्यापेक्षा आपण इथे समाधानी आहे. समाधानी आहे. मला मी तर पोराला सांगितलं, म्हटलं आमच्या आम्ही दोघंही नाही देहदान करून टाकलेले. हे लिहून दिलं आपण? देहदान लिहून दिलं काय असं? हा, पंजाबरावमध्ये. मी फार एका टोकाचा माणूस. माझा बाप मायापेक्षा गरम होता. माझा बाप डॉक्टर पंजाबराव, तुम्ही नसून पाहिले, मी पाहिले, जवळून पाहिले. त्याचे PA होते माझे वडील, डॉक्टर पंजाबराव देशमुखचे. पहिले त्यांनी LLB केल्यावर वकिली केली. तर माझे वडील तेव्हा त्याचे अटर्नी होते. तर आमच्या वडिलांना ते आबा म्हणे वकिलीचा धंदा म्हणे खोटाच खोटा आहे ना. तर आमचे म्हणे भाऊसाहेब म्हणजे तुम्ही मला पगार देता काय? म्हणे नाही, तुमचे पैसे काढणं, माझे पैसे काढणं, मला तुमच्यापेक्षा चौपट खोटं बोलावं लागते. त्यानं वकिली सोडली, आमच्या वडिलांना अटर्नीपणा सोडला. एक प्रश्न आहे अप्पा, आपण ऐश्वर्याचं जीवन मोठ्या थाटामाटात व्यक्त केलं आहे. आता इथे आजी आणि आपण या म्हणजे छोट्याशा खोलीमध्ये आपण उर्वरित जे आपलं शेवटचं दिवस शेवट इथंच होणार आहे. हां, घरात मी माधवनगरमध्ये राहतो. हनुमानाकडचं स्विमिंगचं गेट माझ्या घराची कंपाऊंड आलं आहे. डबल स्टोरी घर आहे. पण मी आता 2.5 वर्ष झाले त्या रस्त्यानं फक्त स्मशानात गेलेलो आहो, पण घराचं तोंड नाही पाहिलं. मी कडक स्वभावाच्या असं म्हणलं. आता तो स्वभावाला औषध नसते. तरी एक आपण थोडीशी मोठं मन करून नाही. माझा नात, माझी सून, साप डसला त्या दिवशी फक्त सून आली होती आणि पोरगा आला होता. त्याच्यानंतर सून कोण्या बायासोबत आली तर ते पलंगाजवळ नाही, बाहेर उभी राहिली. मग आता याच्यावरून तुम्ही अंदाज बांधा की मी खरा की ते खरे. कसा प्रेम देऊ सांगा ना मला.
प्रेम द्यासाठी समोरच्या माणसाने प्रेम केलं पाहिजे, तेव्हा प्रेम दिलं जाते, तसं नाही दिलं जात. आपल्या काळामध्ये संयुक्त कुटुंब होतं, बरोबर आहे. आपण तुम्ही बघत मी लहान आपलं मी 39चा माझा जन्म आहे, 86वा सुरू आहे मला. आमचे वडील 3 भाऊ होते, एकत्र कुटुंब होतं माझ्या लग्नापर्यंत. माझं लग्न झाल्यावर कुटुंब विभक्त झालं, तर त्या 2 भावाने माझ्या वडिलाला अशीच चाट दिली. आज 4000 स्क्वेअर फूटचा प्लॉट मांगीलाल प्लॉटमध्ये किती रुपयाचा असला तो त्यानं जबरदस्ती म्हणजे आम्हाला पाहिजे. तुमचा पोरगा बदमाश आहे. मी फार स्वभावामुळं आपल्याला सहन होत नव्हतं, कोणाशी नाही भांडण करणं, हे ते आपलं हे होतं. त्यावेळेस अमरावतीच होतं 52पासून. तर वडिलाला म्हणा बाबा आपल्याला 2 एकर शेती कमी भेटली तर चालेल, पण प्लॉट पाहिजे. ते म्हणे आम्हाला पाहिजे. आई आमची म्हणे प्लॉट पाहिजे. ते म्हणे मी म्हणे त्याचा मोठा भाऊ हा वडिलाप्रमाणे असतो, ते मागतील ते त्याचं उरलं ते माझं. तरी आता म्हणजे प्लॉट भेटेन तुम्हाला, मी नाही भेटणार. सोडून दिलं. सही दिली माझी, संज्ञा नव्हतं म्हणून. लहान भावाची सही नव्हती, तो अज्ञान होता. पहिला कुठून आले? मी राजापेठ अमरावतीवर. किती वर्ष झाली इथे आले? मला 2 वर्ष होते. काय कारण असं की आपण वृद्धाश्रमामध्ये आले आहात? माझा मुलगा फोरमॅन होता अग्निशामकमध्ये, अटॅकची मारला. माझी पिस्टरी मारली. थोडं स्वतःला सांभाळायला. पण मी झाले 2 वर्ष होते ती. तर काय म्हणजे मुलगा वारला, फोरमॅन होता. मुलगी वगैरे असं मुलगी एवढायला असते. मग मी तिथं तिच्याकडे राहिली. मला पॅरालिसिस झाला. मग मी झाली. जवान हो, और एक रहता तो सरकारी नौकरी नहीं है, प्राइवेट नौकरी है, भाड़े का मकान है, 2 लड़कियां हैं शादी पाए हुए. तो फिर मैं इधर आगे बाबा जी चले गए तो साथीदार. हाँ क्या करते फिर बोलो. आप खुद आए कि खुद आई मैं खुद आई. लड़का मिलने आता होगा? हाँ सब मिलने आता, फ़ोन फान करते, बातें करते. हाँ अच्छा है. अच्छा. नमस्कार, मी दत्तात्रय भाऊराव सावरकर. गेल्या 12 वर्षापासून इथं सेवा देत आहे. पहिले आमच्या जे संस्थापिका आहे कलावतीबाई जोधारे यांनी 4 वृद्धावर संस्था स्थापन केली होती. शौचाच्या खोल्या दिसते त्याच्यामध्ये 4 वृद्ध पहिले होते. आता सध्या माझ्यापाशी 58 दोन्ही मिळून आहे वृद्ध. त्यांना 2 टाईम जेवण, नाश्ता, चहा सगळं मिळते. सगळं म्हणजे औषधीचा खर्च करते आणि जास्तीत जास्त निराधार लोकांची सेवा जास्त करतो. पण आता कालांतरानं काय होऊन आलं का मुलाचं लग्न झालं का त्यांना आईवडील पाहिजेच नाही. अशा परिस्थितीत जे लोक येते त्यांना पण आम्ही संगोपन करतो आहे. जवळजवळ परिसर आमचा 5 एकरचा परिसर आहे. गव्हर्नमेंट आम्हाला 1500 रुपये देतात, त्यामुळे भागत नाही म्हणून आम्ही 2 वेळेस जेवणं घेतो. जेवणाच्या माध्यमातून जे देणगी देतात त्याच्यामार्फत आमचा आश्रम नो लॉस नो प्रॉफिट चालतो. आम्ही सेवाभावी नोकरी करतो इथे. तिसरी गोष्ट अशी आहे की आम्ही 2-3 संपाकीन आहे त्यांना पण आज जवळजवळ 1-1.5 लाखाच्या वर खर्च आहे आमचा. इलेक्ट्रिक बिल आहे, सोलर लावला, जो पैसा उरतो त्याचा कॅमेरा आहे. म्हणजे जेवढ्या आमच्या परीने होतं आम्ही त्याची आश्रमची उन्नती करतो आहे. एकूण किती महिला आणि किती पुरुष होते? आणि एकूण सध्याच्या परिस्थितीमध्ये आमच्यापाशी तर तशी आमची 50चीच लिमिट आहे, पण आमच्यापाशी वृद्ध आणि दोन्ही मिळून जास्त आहे. सध्या 37 महिला आहे आणि 21 पुरुष आहे. असे 58 लोक आहेत. महत्त्वाची अशी कोणती कारणे आहे आपल्या समजा आपण व्यवस्थापक आहात, कोणती कारणे आहे की आई वडिलांना
वृद्धाश्रमाची पायरी ओलांडता? तसं पाहिलं तर काही काही असं आहे, काही भानगडीचे आहे. आणि पायरी म्हणता तुम्ही, पण परिस्थितीनुसारच त्यांना यावं लागते. जो कोणी येते आमच्या इथं तो दुःखी म्हणून येते ना, 2 टाईम जेवण भेटलं पाहिजे असं येते ना, म्हणून आम्ही त्यांची सेवा करतो. मुलं संगोपन करू शकत नाही असं काही? संगोपन करत नाही ते, म्हणून येतात ते. शेवटी काय आहे, या वयानंतर कामं होत नाही, भीक मागू शकत नाही, मग आम्ही त्यांची संगोपन करतो. म्हणजे आम्ही काही चांगलं काम करतो असं आहे ना, चांगलं काम करतो ना. तिन्ही जगाचा स्वामी आई विना भिकारी ही जी म्हण आहे खरोखरच संपूर्ण या पृथ्वीवर लागू पडते. आईच्या व्यतिरिक्त मुलगा, सून, नातवंड, संपूर्ण कुटुंबच वेगळं. आई ही खरोखरच जिवंत उदाहरण सर्वांचं असते. आई म्हणजेच परमेश्वर, आई म्हणजेच संपूर्ण कुटुंबाचा रथ. आणि आज जागतिक मातृदिनच्या दिवशी आम्ही ह्याच आईंची व्यथा जाणण्याकरिता वृद्धाश्रमात दाखल झालो आहे. आणि अनेक कारणं समोर आले का आई वडिलांना वृद्धाश्रमाची पायरी ओलांडावी लागते. कोणकोणती कारणे आहेत ही थेट आईच्या अश्रू बाहेर निघून तिने संपूर्णतः कथा आपली व्यक्त केली. आई तर आली, आईसोबत वडील पण आले. कारणे भरपूर आहेत. मुलांचा मृत्यू, मुलीसुद्धा लग्न करून सासर गेली तर कोण संगोपन करणार. आणि शेवटी अशा अनेक आईला वृद्धाश्रमाच्या ठिकाणी दाखल व्हायला लागतं. कुठे सुनेचा त्रास. आणि आजच्या या काळामध्ये विभक्त कुटुंब पद्धती मोठ्या प्रमाणात समोर आली. आणि विभक्त कुटुंब पद्धतीमध्येच अनेक सुनेनं वाटतंय की सासू सासरे दूरच असावं, फक्त मी पती मुलंच असावं. असे भरपूर दर्शकांनो कारणे समोर आली आहेत. या जागतिक मातृदिनाच्या दिवशी आमच्या सिटीच्या वतीने आपणा सर्वांना आवाहन, खरोखरच आई वडिलांची सेवा करा. आई म्हणजे परमेश्वर, वडील म्हणजे परमेश्वर. आपण लहान असताना याच आपल्या आईने खूप कष्ट करून आपल्याला मोठे केलं आहे. वडिलांची साथ मिळाली. उन्हातान्हात वडिलांनी कष्ट करून आपल्याला शिक्षणाचं पूर्णतः शिक्षण देऊन आपल्याला नोकरीवर लावलं. आणि शेवटी आपलंच तेच कर्तव्य आहे, आई वडिलांचं उतरतं वय आनंदात आणि सुखात घालवावं. तीच आपलं सुंदर कर्म, तीच आपल्या या जगामध्ये जिवंत उदाहरण म्हणजेच आपल्याला मिळालेला देवतांचा आशीर्वाद. आई वडिलांचा आशीर्वाद म्हणजे संपूर्ण विश्वातील देवांचा आशीर्वाद. आपण सेवाच करणार नाही तर आशीर्वाद कसा मिळणार हे सुद्धा आपल्याला संपूर्ण या दर्शकांना सुद्धा, सिटी न्यूजच्या लाखो दर्शकांना सिटी न्यूज परिवाराच्या वतीने आवाहन आणि थेट आपल्याला हात जोडून विनंती, आई वडिलांची सेवा करा. कॅमेरामन रोहित खाडीसोबत मी अजय शृंगारे, पाहत राहा सिटी न्यूज, अमरावती.